सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जेल रोड, कॅनल रोडवरील राजीव गांधी नगर व इंगळे नगर परिसरात गेल्या महिनाभरापासून रात्री समाजकंटक भाईगिरीसाठी घरांवर दगडफेक करत असल्याने नागरिक दहशतीत जगत आहे। रहिवाशी संकटात असताना लोकप्रतिनिधी गायब झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। दिवसा आणि रात्री अचानक होणाऱ्या या दगडफेकीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीचा संताप असून या टवाळखोरांचा त्वरित बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा रहिवाशांनी दिलाय। राजीव गांधी नगर आणि इंगळे नगर भागातील काही ठराविक घरांना लक्ष्य करून गेल्या महिनाभरापासून अज्ञात टोळक्याकडून दगडफेक केली जात आहे। छोटे मोठे टोकदार दगडांचा वापर करून घरांचे पत्रांना लक्ष्य केले जात आहे। अचानक होणाऱ्या या हल्ल्यांमुळे घरात राहणेही असुरक्षित झाले असून परिसरातील महिला आणि लहान मुलांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे। या समाजकंटकांचा मुख्य उद्देश परिसरात दहशत माजविणे हा असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केलाय। नागरिक दहशतीखाली जगत असताना त्यांना मदत करायचे सोडून लोकप्रतिनिधी तथाकथित नेते कार्यकर्ते गायब झाल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलंय। कॅनल रोड हा जेल रोड परिसरातील गजबजलेला रस्ता आहे। या रस्त्यावरून दिवसा आणि रात्री पादचारी, नोकरदार आणि वाहन चालकांची मोठी वर्दळ असते। परिसरातील शालेय विद्यार्थीही याच रस्त्यावरून ये-जा करतात। अशा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी समाजकंटकांकडून बेधडकपणे दगडफेक केली जात आहे। एखादा मोठा दगड रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्याला किंवा विद्यार्थ्याला लागून गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे। सततच्या या दगडफेकीमुळे नागरिक प्रचंड दडपणाखाली वावरत आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या समाजकंटकाचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी होत आहे। उपनगर पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी, संशयितांची धरपकड करावी आणि मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून या टवाळखोरांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी राजीव गांधी नगर आणि इंगळे नगरमधील रहिवाशांनी केली। आता पोलीस प्रशासन यावर काय पाऊल उचलते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।